आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना मिठाई खायला तर खूप आवडते, पण आपल्याकडून ती नीट जमणार नाही म्हणून कधी बनवायचीच नाही, त्यांची हिंमतच होत नाही. पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला तर नक्कीच ही मिठाई बनवताल. तर आजची अगदी साधी आणि सोपी आपली रेसिपी आहे. अजिबात गॅस न पेटवता तयार केलेली ही छान मऊसूद, एकदम सोपी आणि तोंडात विरघळणारी मिठाई. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर तुमच्यासाठी मी आज खास रेसिपी घेऊन आलेली आहे. अजिबात गॅस न पेटवता तयार होणारी मऊसूद आणि तोंडात विरघळणारी मिठाई म्हणा, बर्फी म्हणा, तर अगदी साधी सोपी आहे. तर रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि आवडल्यास एखादा लाईक नक्की करा. चला, तर तुमचा वेळ न घालवता आपण रेसिपी पाहूयात. चला रेसिपीला सुरुवात करते. तर बघू शकता इथे मी 1 वाटी चणे घेतलेले आहेत. भाजलेले चणे आहेत आपले. इथे 1 वाटी घ्यायचे आहेत. सुरुवातीला बघा, त्यांना आपण स्वच्छ करणार आहोत, म्हणजे जी सालं आहेत ती सर्व आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर पहिला पदार्थ आहे आपल्या इथे चणे. तर हे भाजलेले चणे आपण असेही खाऊ शकतो, म्हणून इथे पहिला पदार्थ मी चणे घेतलेले आहेत. त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर आपण अशाच साहित्यामध्ये ही मिठाई बनवणार आहोत. तर कोणकोणते साहित्य वापरले त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की पूर्ण पाहायचा आहे. तर छान अशी ही पावडर करून घ्यायची तुम्ही भाजलेल्या चण्यांची आणि तिला आपण एका चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत, म्हणजे एकदम बारीक त्याची पावडर पडेल. त्यासाठी हिला छान अशी आपण चाळून घ्यायची. तर बघू शकता इथे मी चाळून घेतलेली आहे. तर इथे मी दाखवलेल्या साहित्यामध्येच नाही, तर तुमच्याकडे जे जे काही अवेलेबल साहित्य असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही ही मिठाई बनवू शकता. पण हा मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे चणे भाजलेले चणे ते पाहिजेत आपल्याला. ते आता तयार केलेली पावडर आपण एका बाउलमध्ये घेतली आहे. पुढे आपल्या घरामध्ये कोकोनट पावडर असेल तर 1 वाटी घ्या, नसेल कोकोनट पावडर तर आपलं सुकं खोबरं तुम्ही मिक्सरला फिरवून टाकू शकता. पुढे मी इथे घरामध्येच तयार केलेली ऑरेंज पावडर आहे, तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. ती मी 1 वाटी घेतलेली आहे बघा. आणि इथे मी पुढे 1 वाटी बदाम पावडर घेतलेली आहे. तर तुमच्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. पुढे आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार पिठी साखर, म्हणजे तुमच्या गोडीनुसार मी इथे साखर टाकायची. मी इथे 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे, कारण की मी इथे ऑरेंज पावडर टाकलेली आहे, त्याच्यामध्ये पण साखर आहे, त्याच्यामुळे इथे मी थोडंसं साखरेचं प्रमाण कमी टाकलेले आहे. पुढे आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि हे सर्व पदार्थ म्हणजे सर्व आपले इन्ग्रेडियंट आहेत ते एकजीव करून घ्यायचे आपल्याला. तर बघू शकता तुमच्याकडे जर खारीक पावडर असेल किंवा काजू असतील ते मिक्सरला फिरवून तुम्ही ते वापरू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मी ऑरेंज पावडर टाकले त्याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरही टाकू शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही ड्रायफ्रूट असतील, तुमच्याकडे कोणतेही ड्रायफ्रूट असतील त्याची पावडर करून तुम्ही ही मिठाई नक्कीच बनवू शकता. तर आता इथे आपण दूध घेतलेलं आहे. मी इथे छोटी वाटी दूध घेतलेलं आहे. ते गरम करून नॉर्मल करून घेतलेलं आहे. दूध इथे तुम्हाला थंड किंवा गरमागरम घ्यायचं नाही आहे. आपल्या इथे चांगलं उकळवलेलं दूध पण नॉर्मल झालेलं आहे. ते आपण थोडं थोडं घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, दूध आपल्याला फक्त एकदम घालायचं नाही आहे, कारण की आपण इथे एकदम छान असं मऊसूद पीठ हे तयार करून घेणार आहोत. पण पटकन दूध टाकलं तर मग तुमचं हे पीठ गोळा जो तुम्ही तयार करणार आहोत तो पातळ होऊ शकतो. म्हणून दूध जरा टाकताना थोडंसं टाकायचं, पटकन टाकू नका. तर इथे माझे हे जे मी व्हिडिओत दाखवले आहेत ते फक्त 4च चमचे दूध लागलेलं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त लागलेले नाही. तर दूध टाकले मिठाई तर तुम्ही जर दूध टाकून ही मिठाई केली तर ही मिठाई तुमची 2 ते 3 दिवस टिकते बरं का. तर आता हिला आपण एकदा छान असं प्लॅटफॉर्मवर, मी इथे प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि एकदा इथे छान असं हे मळून घ्यायचं आहे बरं का. मस्त मळून घ्या. 1-2 मिनटं मळून घेतलं तरी भरपूर होतं. आणि त्याच्यानंतर आपण ह्यांना कट करणार आहोत 2 भागामध्ये. मी 2 भागामध्ये कट केलेले आहेत. आता इथे तुम्ही ह्या मिठाईला पेढ्याचा आकार दिला तरी चालेल, दुसरा आकार दिला तरी चालेल,
किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ही मिठाई सेट करायला ठेवली तरी चालेल. पण आता मी काय केलं आहे पुढे तुम्हाला दाखवते. एक फॉईल पेपर घेतला आहे. फॉईल पेपरवर आपण पहिला पेढा म्हणजे गोळा ठेवला आणि ह्याचा मी रोल बनवलेला आहे. आणि वरून मिठाई अजून आपली छान दिसण्यासाठी मी इथे बारीक पिस्ते कापून घेतलेले आहेत आणि कोकोनट आपली पावडर होती तीच घेतलेली आहे थोडीशी आणि त्याला लावून ह्या रोलला वरून लावून घेतलेले आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे काय ऑप्शनल आहे, असेल तर लावा, नसेल तर नाही लावलं तरी काही हरकत नाही. फक्त तुम्ही खोबऱ्याची पावडर लावली तरी पण चांगली दिसते ही मिठाई. जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल असेल ना त्याच साहित्यामध्ये एकदा तुम्ही ही मिठाई करून पहा. जे मी तुम्हाला सांगितले आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही नक्कीच एकदा मिठाई करून पहा. तर हे व्हिडिओमध्ये मी जसं दाखवले त्याप्रमाणे तुम्ही असे रोल करू शकता. बघा आता हे रोल करून घ्यायचेत मी आपल्या फॉईल पेपरमध्ये हे बंद करून ठेवते. फॉईल पेपर नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्हीही नॉर्मल चौकोनी डब्यामध्ये सुद्धा हिला सेट करायला ठेवू शकता किंवा तुम्ही नॉर्मल आपण पेढे बनवतो ते पेढे जरी पेढ्याच्या आकारामध्ये बनवली ही मिठाई तरी चालेल. तर मी इथे दुसरासुद्धा रोल असाच तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याला आपण फ्रीजमध्ये फक्त 20 किंवा अर्धा तास 20 मिनटे किंवा अर्धा तास एवढ्या वेळामध्येच ही मिठाई रेडी होते. फक्त तुम्ही वरती फ्रीजरला ठेवायची नाही आहे. ही मिठाई आपली नॉर्मल आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची बस. एवढंच करा मग एकदम सेट होते छानपैकी. अर्धा तास खूप होतो, अर्ध्या तासामध्येच ही मिठाई छानपैकी सेट होते. तर बघू शकता मी आता इथे ठेवून देणार आहे हिला आणि अर्ध्या तासानंतर मी हिला काढलेली आहे. तर अर्ध्या तासानंतर काढून दाखवते तुम्हाला. छानपैकी आपली ही मिठाई सेट होते बरं का. आणि जे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही ही मिठाई नक्की करू शकता. तर मी इथे ऑरेंज पावडर टाकलेली आहे. तर तुमच्याकडे ऑरेंज पावडर नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर टाकू शकता किंवा तुमच्याकडे खारीक पावडर असेल ती टाकू शकता, ती टाकली तरी चालेल. किंवा तुमच्याकडे काहीच ड्रायफ्रूट नसतील तरी फक्त तुम्ही चणे आणि खोबरं म्हणजे कोकोनट आणि साखर एवढं साहित्य घालूनही ही मिठाई बनवू शकता. तर एकदा नक्की ट्राय करा आणि बघा फ्रीजमधून काढल्यानंतर ह्या वड्यासुद्धा एवढ्या छान पडत आहेत. तुम्हाला दाखवते मी कापूनच आत्ता किती छान पडत आहेत बघा ना. आणि एक जवळून पण दाखवते. आणि ती ही मिठाई आहे ना ड्रायफ्रूट पावडर टाकली ना तर अजूनच सुंदर लागते. पण नसेलच ड्रायफ्रूट तरीसुद्धा आपल्याकडे ऑप्शनल आहे म्हणून मीच तुम्हाला सांगितले तुम्ही काय काय टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि जे जे आपण काही पदार्थ ह्याच्यामध्ये टाकलेत ते आपण नॉर्मल असे सुद्धा खातो. त्याच्यामुळे आपल्याला तर गॅसची अजिबातच गरज पडत नाही. आणि हो ही मिठाई तुम्हाला अजून टिकवायची असेल तर तुम्ही इथे दुधाऐवजी ह्याच्यामध्ये गरम केलेलं तूप गरम करून थंड करा तूप आणि ते घालू शकता. तर ही मिठाई तुमची अजून टिकू शकते. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.